झुके को परमपूज्य परमात्मा एक सेवक टीमची नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजची 15 डेच्या बैठक श्री राजूजी इंगोले यांच्या निवासस्थानी सुरू झाली आहे. ह्या बैठकीत सृष्टीचे विधाता आमचे भगवान बाबा हनुमानजी उपस्थित यांना माझ्या प्रणाम. सद्गुरू मानदेवजी बाबा झेंडू या बैठकीत उपस्थित आहे, बाबाला माझ्या प्रणाम. आपली मातोश्री वाराणसी या बैठकीला उपस्थित आहेला माझ्या प्रणाम. आजच्या बैठकीच्या अध्यक्ष उपस्थित आहे ना माझा नमस्कार. सेवक सेवकीनी बालगोपाल सगळ्यांना माझा नमस्कार. सेवकांनी पण एक दुखी खूप होतो, परमेश्वराची कृपा आहे. माझे तर नक्कीच नाही होतो वाचन म्हणून भगवानची कृपा आहे का तुमच्यासमोर उभा खूप आता काही दुःख होतं माझ्यावर. माझ्यामुळे एवढं एकदम बारीक बारीक अंग काही झाले होते. पिवळं पास निघत होता, खाजत होतो मी रात्रभर. आणि काळा अंग कोणता पिल्यामध्ये काय ते माहीत नाही आपल्याला. थोडं रात्रभर खाजवायचे ना, घडीकडे पाहायच्या. सकाळी अर्धा एक पाऊण तासाला फक्त असा हलकासा डोरा लागायचा. माझी आई गोऱ्यानं सुद्धा खाजवली, नकाना खाजवतो पास निघे. पिवळं दिवाणचे जे कोणे राहायचे ना ते सुद्धा नाही सोडलं गेलं. तेवढी परिस्थिती खराब होती माझी. मग असं मी गावाला गेलो. मावशीकडला लग्न बी होता ना, तिला 9वा महिना चालू तिच्या आईकडे सोडायचं होतं. तिला घेऊन गेलो तिकडे 8-10 दिवस राहिलो, 15 दिवस. सगळेच म्हणायचे मला कशी हालत झाली तुझी. मी चुपचाप राहायचे, काही बोलायचे त्या विषयावर. तिथली एक सेवकीबाई म्हणाली मला, तू एक काम करे, हा परमात्मिक मार्ग येऊन जा म्हणे. तरी मी एक दिवस राहिलो का काही राहिलो परत तिथंच. ले म्हटलं कसं ग. ते म्हणे ठीक आहे म्हणे, आपण जाऊन म्हणे तुमच्याकडे जे बी कार्यकर्ता आहे म्हणे मार्गदर्शन करते त्यांच्याकडे चालले जा म्हणे, तिकडून बरं राहील म्हणे जवळच्या जवळ. ठीक आहे. हिला परत वापस आणलं मी ना. हिला आणलं, परिस्थिती खराब होती. 3-4 महिने घरी होतो, पैसे पाणी नाही होते, काही नाही होते, स्वतःची नाही. एवढं परेशान झालो. तिकडल्या दवाई सगळं खाऊ. घरी आलो. ते संतोषजी सहारे त्याच्या लहान मुलगा, काकाजी साळगावचा लहान मुलगा, त्याच्याकडे आलो. सायंकाळी घेऊन गेलो. त्यावेळेस पाणी पाऊस बी आला होता. त्याला म्हटलं चाल. तो विचार तर मी पक्का केला आहे. मला माहिती होतं माझ्या घरचे लोक नाही येणार आहे. माझे वडील वगैरे ड्रिंक करते. तर काकाजी म्हणे घरचे लोक, म्हणलं काकाजी ते येत नाही, तरी हिच्यावर म्हणजे मतलब नाही. मला फक्त माझ्या परिवारासाठी मार्गात यायचे आहे. तसाही मेलो मराठीच्या. मला ठीक आहे म्हणे, आपल्या घरी आताच ज्या म्हणे अगरबत्ती लावून घे म्हणे. म्हणलं काकाजी ठीक आहे. दुसऱ्या दिवशी किरायची रूम पाहिली, या सुद्धा नाही होती. एवढी परिस्थिती खराब होती. माझ्या सासूने जे लाडू गोडू म्हणते का नाही, डिलिव्हरी ज्याला देते ते म्हटलं लाडू साईडला ठेवा, गॅस घेऊन त्या पहिलेमध्ये. गॅस वगैरे घेतलं, तेही नाही चाललं तिला. 3 महिने 4 महिने 3 महिने एका ठिकाणी राहिलो, 3 महिने एका ठिकाणी, 6 महिने. भगवंताची कृपा. त्या वेळामध्ये 6 महिन्यामध्ये वरतं 2 रूम काढले. भगवंताची कृपा, माझी काही ताकद नाही. आणि एवढं खतरनाक स्वप्न पडलं तो मार्गात आल्यानंतर. घाटापासून त्याला असं अद्दर उचललं ना, भवानी मंदिरकडून पटकलं त्याला. मला असं मनामध्ये वाटलं, म्हणलं भगवंतानं त्याला जो बी आहे त्याला उचलून तिकडं पटकलं. 3 दिवसात कुठे गेले दुःख, हे भगवंताची कृपा आहे. आणि मी सगळ्या सेवकांना हेच सांगतो, पहिला दिवस लक्षात ठेवा, पहिल्या दिवसाला विसरा नको. कधीतरी आपण एकट्यात बसतो 5 मिनिटं 1 सेकंद 2 मिनिटं असं विचार करा, पहिला आपण होतो कसा, आता आपण आहो कसा. ह्या गोष्टीची जाणीव घ्या. आणि या बैठकीला पण महत्त्व आहे. बाबा म्हणता माझ्या दर्शनाला नाही बी आले तर त्याला मग चर्चा बैठक जिथं बी असं 15वाडी तिथं महत्त्व आहे, तिथं जा, तिथं शिकायला भेटते. आपली शाळा आहे. आणि आमच्या घरी बी आता 2-4 दिवसा पहिले भांडण झालं पत्नीच्या नाव माझ्या रविवारी जो तिच्या बघून मी असे वाईट शब्द निघून गेले. तिला म्हटून दिलं तर एकदम. तिला म्हटलं संध्याकाळी 4 थंडी लागते. रामटेकला गेलो होतो तर तिच्याकडून तेव्हा घरी आलं, माझे भांडण झालं. तिच्या मुखातून शब्द असं निघून गेलं, मी मरून जाईन म्हणून एखादे दिवस. तिच्या मुखाचा शब्द निघलं, बाबा चुकी झाली. ह्या चुकीची भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो. सद्गुरू महादेवजी बाबा झेंडूजीला क्षमा मागतो. वाराणसीला क्षमा मागतो. आजच्या बैठकीचे अध्यक्ष सुद्धा आम्हाला क्षमा करतील. सेवक शोभिनी बालकर हे सुद्धा आम्हाला क्षमा करतील. आपले मार्गदर्शन इथं थांबतो. सगळ्यांना माझ्या नमस्कार.